उरणच्या यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात रोजच धक्कादायक माहिती समोर येत आहे। यशस्वी शिंदेच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये आणखी हादरवणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत। पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी यशस्वीच्या पोस्टमार्टम रिपोर्टविषयी माहिती दिली आहे। चला तर पाहूया नक्की काय घडलंय ते पाहण्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। तरुणीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचं निष्पन्न झालं आहे। प्रथमदर्शनी हा खून एकट्यानेच केला असावा असं दिसत असल्याचं विवेक पानसरे यांनी सांगितलं आहे। 2019 मध्ये दाऊद शेख या आरोपीवर यशस्वीने पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला होता। त्यानंतर दाऊद जवळपास 6 महिने तुरुंगात होता। यानंतर दाऊद बाहेर आल्यानंतर त्याने पुन्हा एकदा यशस्वी सोबत जवळीक केली असंही विवेक पानसरे म्हणाले। यशस्वीची हत्या केल्यानंतर तिच्या शरीरावर ज्या जखमा होत्या त्या काही प्राण्यांनी तिच्या शरीराचे लचके तोडल्याचं दिसून आलं आहे असंही पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे। दरम्यान या प्रकरणी पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले आहेत, त्याला कोणत्याही क्षणी ताब्यात घेतलं जाईल। 4 टीम रवाना झाल्या आहेत अशी प्रतिक्रिया विवेक पानसरे यांनी दिली आहे। दरम्यान या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचकडे सोपवण्यात आला आहे। यानंतर क्राईम ब्रँचची टीम घटनास्थळी पोहोचली आहे। क्राईम ब्रँचचे DCP अमित काळे त्यांच्या टीमसोबत जिथे यशस्वीची हत्या झाली तिथे पोहोचले आहेत। यशस्वी शिंदे ही 20 वर्षांची तरुणी गुरुवारपासून बेपत्ता झाली होती। त्यानंतर शुक्रवारी रात्री तिचा मृतदेह उरण तालुक्यातील कोटनाका इथल्या पेट्रोल पंपाजवळ निर्जन रस्त्यावर आढळून आला होता। दाऊद शेख याने ही हत्या केल्याचा आरोप आहे। दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा असून तो उरणमध्ये ड्रायव्हरचं काम करतो। या प्रकरणी पोलिसांच्या 4 टीम बंगळुरूला रवाना झाल्या असून दाऊदच्या सहकाऱ्यांना आणि कुटुंबातील काही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। दाऊदला लवकरात लवकर पकडून त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यशस्वीच्या कुटुंबाने केली आहे। तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट बॉक्समध्ये कळवा।